सामाम पातु सरस्वती. नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद बोराडे. आज विद्यार्थ्यांच्या विशेष आग्रहाखातर आपण भारताच्या इतिहासातला सर्वात आकर्षणाचा असा विषय आजच्या अभ्यासासाठी निवडलेला आहे. हा व्हिडिओ बनवत असताना सर्वाधिक आकर्षणाचा मुद्दा काय असू शकतो किंवा विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विशेष प्रश्नाचा उत्तर आपल्याला देत असताना हा महत्वाचा भाग कोहिनूर हिरा असा निवडलेला आहे. कोहिनूर आणि ह्या हिऱ्याविषयी जगात प्रत्येकाला आकर्षण आहे. भारतीयांना ते असणं अगदी स्वाभाविक आहे. याचं कारणही असं की मुळात तो भारताचा आहे आणि भारताचा एवढा मोठा वारसा आज आपल्याकडे नाही. त्यामुळे या विषयासंबंधी उत्कंठा असणे, आकर्षण असणे हे अगदी स्वाभाविक आहे. आज आपण असाच विषय निवडलेला आहे. खरं तर या विषयाचा अभ्यास सुरू करत असताना माझे मित्र श्री परशुरामजी चव्हाण यांनी मला विशेष मदत केली. त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानेन. दुसरं एक नाव श्री आनंद हर्डीकर हे लेखक जे आहेत, त्यांनी 2016 मध्ये यावर एक चांगला लेख प्रकाशित केला होता. त्यांच्या लेखातून या विषयाकडे मी आलो, त्यांचे मी आभार मानेन. कोहिनूर या विषयी आपण आता सुरुवात करूयात. सर्वप्रथम मला आपल्या सर्वांना सांगावं वाटतं श्रोत्यांना की हा हिरा आपल्याकडे गोवळकोंडा या गोवळकोंड्याच्या खाणीमध्ये सापडला. गोवळकोंडा म्हणजे हैदराबाद येतं. या हैदराबादच्या खाणीमध्ये नानाविध अतिशय दर्जेदार हिरे आज ताब्यात सापडले. त्या हिऱ्यांमधला कोहिनूर हा हिरा एक आहे. याचं उगमस्थान हे गोवळकोंडा असं आहे. महत्वाचा भाग की या नावाच्या आधी आपल्याला उकल करावी लागते, फोड करावी लागते. कोह ई नूर. नूर याचा अर्थ होतो प्रकाश, कोह याचा अर्थ होतो पर्वत. प्रकाशाचा पर्वत म्हणजे कोहिनूर असा त्याचा शब्दाचा अर्थ आपण घ्यायचा. एकंदरीतच या प्रकाशाचा पर्वत आज भारताकडे नाही. याचं थोडंसं शल्य आहेच आहे, परंतु भारतामध्ये नानाविध उत्तम उत्तम खाणी कुठल्या किंवा जगात सर्वोत्कृष्ट खाण कुठं हिऱ्यांची याविषयी आधी आपण भाष्य करूयात. मला सर्वांना सांगावं वाटतं की संपूर्ण जगात आज मितीला सर्वात उत्कृष्ट हिऱ्यांची खाण ही भारतामध्ये असलेली काश्मीरची खाण. काश्मीरची खाण क्रमांक 1 नंबरला आहे. आणि त्यानंतर भारतामध्ये सर्वांना ठाऊकच आहे पन्ना हे जे शहर आहे मध्य प्रदेशामधलं, इथे सुद्धा हिऱ्यांची एक उत्तम खाण आहे. दुसरा भाग गोवळकोंडा जिथे हा हिरा सापडला, अर्थात ही सुद्धा अतिशय उत्तम खाण आहे. या सगळ्या भागामध्ये याचं प्राप्त स्थान कोहिनूरचं गोवळकोंडा आहे हे सर्वांना स्पष्ट झालेलंच आहे. याचा इतिहास आपण थोडक्यात पाहूयात, अगदी वरवर पण अगदी महत्वाचा. संपूर्णपणे या हिराचा इतिहास आपण पाहत असताना याचा पहिला उल्लेख येतो 1306 साली. एकंदरीत 1306 साली ज्यावेळी आपल्याकडे दक्षिणेत काकतीय सम्राट होते, या काकतीय सम्राटांच्या पदरी किंवा या काकतीय सम्राटांच्या अंतर्गत त्यांच्या कस्टडीमध्ये आपल्याकडे असणारा हा हिरा होता, ज्याचं नाव आपण कोहिनूर. कोहिनूर हे नाव नंतर लागलेलं आहे अर्थात, पण हा हिरा हा काकतीय सम्राटांची खाजगी मिळकत होता, त्यांच्या मालकीचा होता. तदनंतर या सम्राटांनी स्वतःच्या इच्छेने त्यांची जी काही देवी होती, कुलदैवता त्यांची, तिचं नाव वारंगळची भद्रकाली देवी, या भद्रकाली देवीच्या डाव्या डोळ्यामध्ये बसवण्यासाठी हा हिरा काकतीय सम्राटांनी दिलेला होता. काही काळ तिथे तो राहिला आणि मोहम्मद बिन तुघलकाचं आक्रमण भारतावरती झालं. हा कालावधी आहे 1323. या 1323 साली मोहम्मद बिन तुघलक हे सर्वांना ठाऊक आहे, हे सुलतान आक्रमक आहेत. यांना भारतामध्ये कुठलीही रुची नाही. ज्या प्रकारे बाबर इथे राहिला आणि त्यांनी दिल्लीला सुशोभित केलं, तसं तुघलकाला काही करायचं नव्हतं. तुघलकाला फक्त हे लुटायचं होतं आणि पळत जायचं होतं. परत जात असताना तो गेला, पण त्यांनी हे वारंगळचं मंदिर लुटलंय आणि माघारी जात असताना त्याला ज्याने मदत केली होती अशा एका राजाला त्यांनी हिरा देऊन गेलेला आहे. हा राजा जो होता हा ग्वाल्हेरचा राजा होता. या ग्वाल्हेरच्या राजाकडे कोहिनूर गेला आणि एक दिवस 1526 साली पानिपताचं जे पहिलं युद्ध, एकंदरीत पानिपतावरती 3 युद्ध झाली. सर्वांना मध्ययुगातल्या युद्धांविषयी विशेष माहिती आहे. त्यातलं पहिलं युद्ध जे पानिपताच्या भूमीवरती घडलं ते 1526 साली. आणि या युद्धामध्ये बाबराला विजय मिळाला
इब्राहिम खान लोधीच्या विरोधात. इब्राहिम खान लोधीचा संपूर्ण पराभव झाला आणि बाबराच्या या विजयाप्रित्यर्थ ग्वाल्हेरच्या राजांनी हा कोहिनूर हिरा बाबराला भेट म्हणून दिला. तदनंतर तो बाबराकडे राहिला. अनेक पिढ्या बाबराच्या हा हिरा बाबराकडे होता. त्याच्या आधी कुणाकडे एवढ्या पिढ्या सांगता येत नाही, पण बाबराच्या सांगता येतात. म्हणजे बाबराकडे तो राहिला, तदनंतर हुमायूकडे तो होता, तदनंतर अकबराकडे तो होता, मग जहांगीराकडे होता, मग शहाजहानकडे तो होता. शहाजहाननी तर ज्यावेळेस त्याचं ते तख्ते ताऊस बनवलं, त्याला आपण मयूर सिंहासन असं म्हणतो, त्या मयूर सिंहासनाच्या मोराच्या एका डोळ्यामध्ये त्यांनी तो हिरा लावलेला होता. अतिशय भव्य, जवळजवळ ते 1000 किलोचं सोन्याचं सिंहासन होतं आणि या सिंहासनाच्या मोराच्या एका डोळ्यात त्यांनी तो कोहिनूर हिरा लावलेला होता. ज्यावेळी प्रत्यक्षपणे हा हिरा त्यांनी हाताळायला सुरुवात केली शहाजहाननी, किंवा रोजच्या आपल्या संपर्कात तो हिरा ठेवला, त्यानंतर या हिऱ्याचा असणारा शाप, त्या शापाविषयी मी नंतर बोलणारच आहे. पण हा हिरा हा त्याला लाभला नाही आणि एकंदरीत तो आज तागायत जगातल्या कुठल्याही पुरुषाला लाभलेला नाही असा तो हिरा. आणि मग शहाजहाननी तो रोज हाताळायला सुरुवात केली, किंवा त्याच्या सिंहासनाला तो लावलेला होता. आणि अशामुळे की काय, शहाजहानचे दिवस फिरले, दैव दुर्विलास चालू झाला. शहाजहानला त्याचा मुलगा औरंगजेबाने त्याच्या कैदेत टाकलं आणि काही काळ शहाजहान हा आग्र्याच्या त्या किल्ल्यात कैदेत असताना ताजमहलला पाहताना लोलक म्हणून या हिऱ्याचा उपयोग करायचा, अशी एक नोंद येते. नंतर बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब, त्याच्यानंतर मोहम्मद मुअज्जम, मोहम्मद आझम आणि मग मोहम्मद शाह, इथपर्यंत तो हिरा मुघल तख्ताकडे राहिला. सर्वात महत्वाची गोष्ट, शहाजहानने तो वापरला आणि औरंगजेबाने त्या हिऱ्याची चकाकी यावी, त्याला झळाळी यावी म्हणून एक परकीय राष्ट्रातला कोणीतरी कारागीर बोलावला होता. या कारागिराने त्या हिऱ्याला चांगलं उत्तम घासण्याचं काम केलं, किंवा त्याला चकाकी देण्याचं काम केलं. आणि ही झळाळी देत असताना त्या हिऱ्याचं वजन होतं 793. म्हणजे एकंदरीत तो हिरा कॅरेटमध्ये मोजला जातो. तो हिरा होता 793 कॅरेट आणि नंतर तो चमकून घेत असताना झाला 186 कॅरेट. या औरंगजेबाच्या काळात घडलेल्या गोष्ट आहे. तर या औरंगजेबाकडे तो राहिला, त्याच्यानंतर त्याच्या मुलाकडे तो राहिला. आणि मी ज्या प्रकारे सांगितलं की मोहम्मद शाह हा गादीवरती होता, त्यावेळी इराणचं आक्रमण भारतावरती झालं. हा कालावधी आहे 1739. नादिर शाह यांनी भारतावरती आक्रमण केलं आणि अर्थात दिल्ली पहिल्यांदा लुटली. या लुटीमध्ये कोहिनूर हिरा त्याच्या हाती पडला आणि भारतापासून तो तुटला, निघून गेला. भारतापासून त्याचा प्रवास झाला पर्शियापर्यंत, आजचं इराण, त्यावेळेचं पर्शिया. या पर्शियात तो हिरा गेला आणि नादिर शाहकडे राहिला. पुढच्या काळात नादिर शाहचा खून झाला. त्याचा सेनापती असणारा अहमद शाह अब्दाली, या अब्दालीकडे तो हिरा आला. अब्दालीकडे हिरा आलेला असताना अब्दालीचा नंतरच्या काळात जो मुलगा होता तिमूर शाह दुराणी, या तिमूर शाहकडे तो हिरा आला. आणि या तिमूर शाहच्या नंतर त्याचा मुलगा शाह शुजा, या शाह शुजाकडे तो हिरा आला. एकंदरीत त्या हिऱ्याचा प्रवास पुन्हा भारताकडे होणं गरजेचं होतं असं आपण म्हणूयात. म्हणून तो हिरा त्या शाह शुजानी पुन्हा भारतामध्ये आणला. त्याचं कारण असं होतं की त्याला लष्करी मदतीची गरज होती. आणि लष्करी मदत कोण करू शकेल आपल्याला, तर अर्थातच महाराजा रणजित सिंह, शिखांचा राजा. या महाराजा रणजित सिंहानी त्याला लष्करी मदत केली आणि त्याच्या बदल्यात शाह शुजानी कोहिनूर हिरा महाराजा रणजित सिंहाला दिला. महाराजा रणजित सिंहाकडे कोहिनूर हिरा आला म्हणजे तो अर्थात भारताकडे आला. आणि भारताकडे तो आलेला असताना तो हिरा फार काळ महाराजा रणजित सिंहाकडे देखील राहिला नाही. याचं कारणच असं की तो कधी कुठल्या पुरुषाला लाभला नाही. तो शाप त्या हिऱ्याला होताच. महाराजा रणजित सिंहानी त्याचा एक पंतप्रधान होता ध्यानसिंग, त्या ध्यानसिंगाला आपल्या उतार वयात किंवा मृत्यूशय्येवर असताना काही गोष्टी सांगितल्या. त्या काही गोष्टींमधली एक महत्वाची गोष्ट त्यांनी अशी सांगितली, जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे त्याला हा हिरा बाबा माझ्याकडून अर्पण कर. ध्यानसिंगाला ती गोष्ट काही जमली नाही किंवा त्यांनी काही केला नाही, काही गडबडीत राहून गेला. पण ध्यानसिंगाने ती कृती काही केली नाही. आणि महाराजा रणजित सिंहाचा मुलगा महाराजा दुलीप सिंह, या दुलीप सिंहाकडे तो हिरा
अर्थात वडिलांची संपत्ती मुलाकडे येते असा वंश परंपरागत आला. दुलीप सिंहाकडे हा हिरा होता. जगन्नाथपुरीच्या मंदिराला काय हा हिरा अर्पण केला गेला नाही. ध्यानसिंहाने ते काम केलं नाही. आणि हा दुलीप सिंह अर्थात 10 वर्ष वयाचा होता. हा 10 वर्षांचा असताना ब्रिटिशांनी 1845 पर्यंत शिखांशी 3 लढाया केल्या. त्या 3ही लढायांमध्ये शिखांचा पराजय झाला, पराभूत झाले शीख. आणि त्यानंतर त्यांनी शिखांचं राज्य 1845 ला संपवलं आणि त्या राज्यावरती हेनरी लॉरेन्स नावाचा एक कारभारी हा ईस्ट इंडिया कंपनीकडून नेमला गेला. या हेनरी लॉरेन्सनी आणि लॉर्ड डलहौसीनी शिखांचं राज्य पद्धतशीरपणे खालसा केलं पुढच्या काळामध्ये. आणि हे राज्य खालसा केल्याच्या नंतर महाराजा रणजित सिंहाचा मुलगा दुलीप सिंह, या दुलीप सिंहला वय वर्ष 10 असताना त्याच्याकडून काही करार मदार करून घेतले, त्याच्याशी तह केला. आणि या 10 वर्षाच्या लेकरांनी त्या तहामध्ये जे काही होतं त्यांनी सह्या केल्या. त्या तहामध्ये कोहिनूर हिरा हा पुन्हा भारताकडून त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकीचा झाला. आणि ईस्ट इंडिया कंपनीने हा हिरा 1852 साली ईस्ट इंडिया कंपनी तर्फे इंग्लंडला राणीला भेट केला. त्याचा प्रवास आता इंग्लंडला झाला. आणि एकंदरीत महाराजा रणजित सिंहच्या मालकीचा आणि अर्थात भारताचा वारसा असलेला हा हिरा हा गेला थेट ईस्ट इंडिया कंपनीकडून राणीच्या भेटीमध्ये 1852 साली ब्रिटिशांकडे. इंग्लंडला हा हिरा गेला. वाईट असं वाटतंय की तो आज तागायत इंग्लंडलाच आहे. राणीच्या मुकुटामध्ये, ज्याला आपण रॉयल क्राऊन असं म्हणतो, याच्यामध्ये तो हिरा आहे. प्रचंड अन्याय आणि अत्याचार शीख राज्यावरती या सर्व हेनरी लॉरेन्सनी आणि लॉर्ड डलहौसीनी केले. जाणीवपूर्वक शिखांचं राज्य खालसा करायचा उद्योग सुद्धा या दोघांनी केला. आणि याला जाणीवपूर्वक वय वर्ष 10 असताना इंग्लंडला हलवलं गेलं आणि तू इंग्लंडमध्ये राहा म्हणून सांगितलं. याच्या आईची आणि याची आई होती जिंदान कौर, महाराणी जिंदान कौर. हिचा आणि त्याची ताटातूट सुद्धा झाली. 13 वर्षांनी हा मुलगा परतला. त्यावेळी महाराणी जिंदान कौरला अंधत्व आलेलं होतं. हे अंधत्व आलेलं होतं, हिला मुलगा पाहता देखील आला नाही. 13 वर्ष ह्या मायलेकरांची ताटातूट या दोघांनी, हेनरी लॉरेन्सनी आणि लॉर्ड डलहौसीनी केली. नंतर तो हिरा काय माघारी आपल्याला मिळाला नाही. पण एकंदरीत आज तागायत हा हिरा आजही राणीच्या रॉयल क्राऊन मध्ये तिथे आहे. भारताकडून तो हिरा शिखांच्या राज्याच्या मार्फत महाराजा दुलीप सिंहाच्या मार्फत तिकडे गेला आणि तो तिकडेच राहिला. एक मात्र घटना महत्वाची घडली की राणीला ह्या हिऱ्याविषयी विशेष आकर्षणही होतं आणि अर्थात जगप्रसिद्ध हा हिरा होता. त्यामुळे एक गोष्ट अशी घडली की तिला या हिऱ्याचा इतिहास माहित होता की हा हिरा कुठल्याही पुरुषांनी धारण केला किंवा वापरला की त्याला ते लाभत नाही, त्याचं राज्य खालसा होतं, त्याचा दैव दुर्विलास प्रारंभ होतो, हे सगळं तिला माहित होतं. त्यामुळे तिने एक फरमान त्यावेळी काढले की हा हिरा हा फक्त राणीच्याच मुकुटात असेल आणि हा हिरा पुरुषांनी सुद्धा कोणीही धारण करू नये, वापरू नये. कायमस्वरूपी राणीच्या राजमहालामध्ये, राणीच्या रॉयल क्राऊन मध्ये हा हिरा असेल आणि ही फक्त ब्रिटिश राज्यामध्ये हा हिरा फक्त महाराणी वापरतील, राजाला वापरायला परवानगी नाही, असं फरमान तिने त्यावेळी काढलं आणि आज तो तिकडे आहे. याचं पुढचं भविष्य काय असं जर तुम्ही मला विचारलं तर त्याचं उत्तर मी विद्यार्थ्यांना असं देईल की याचं पुढचं भविष्य असं आहे की कोहिनूर पुन्हा भारतात. तो कसा हे आपण पुढे पाहूयात. पण आज तो इंग्लंडमध्ये आहे हे सर्वांना कळलेलं आहे. याचं थोडं टेक्निकल स्पेसिफिकेशन्स बद्दल आपण बोलूयात. याचं वजन, तर सुरुवातीला हा गोवळकोंड्याच्या खाणीत जेव्हा सापडला त्यावेळी याचं वजन होतं 793 कॅरेट, साधारणपणे 1.5 किलोपेक्षा थोडासा जास्त असं याचं वजन होतं. औरंगजेबाने एका परकीय कारागिराकडून त्याला जेव्हा झळाळी देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याचं वजन झालं 186 कॅरेट. तो तुटला फुटला, त्याचे तुकडे झाले होते. 186 कॅरेट त्याचं वजन झालं होतं. राणी व्हिक्टोरियाला हा आपल्या रॉयल क्राऊन मध्ये लावायचा होता, सेंटरला बरोबर मधोमध लावायचा होता. त्याचं वजन आणि त्याला जास्त कंगोरे देत असताना नंबर ऑफ डायमेन्शन्स शी वॉन्ट आणि त्यामुळे तिला तो हवा होता. तशा प्रकारे हा हिरा करत असताना हा 105.06 105.06 कॅरेट हा हिरा झाला
आणि आज त्याचं वजन हेच आहे 105.06 कॅरेट हे त्याचं आत्ताचं वजन आहे. या हिऱ्याच्या शापाबद्दल तर मी आता सांगितलंच आपल्याला. हा कधीही कुठल्याही पुरुषाला लाभला नाही. एकेका हिऱ्याला शाप असा असतो, एकेका राज्याला शाप असतो, हिऱ्याला असतो, अनेकांना शाप असतो. या हिऱ्याचं एक वैशिष्ट्य कायमच प्रत्येकाला औत्सुक्य वाटेल ऐकताना, हा हिरा कधीही विकल्या गेला नाही. आज ताब्यात विकल्या गेला नाही. किती वैशिष्ट्य बघा. जगातला सर्वात श्रेष्ठ, जगातला सर्वात किमती हिरा, पण तो कधी कुणी खरेदी केला नाही, तो कधी कुणी विकला नाही. त्याच्याकडून त्याला फक्त भेट किंवा भेट नाही, ब्रिटिशांना आपण भेट दिलेला नाहीये, ओढून नेलाय आपल्याकडून त्यांनी तो. अशाच गोष्टी घडल्या. पण हा कधी कुणी विकला नाही, कधी कुणी विकत घेतला नाही आणि याला कधी कुणी पुरुषांनी धारण केलं नाही. ज्यांनी धारण करण्याचा प्रयत्न केला त्याचं पुढच्या काळात त्याचं दुर्दैव चालू झालंय, हे मी मगाशी सांगितलंय. त्याचं वजन आपण बघितलं, त्याच्या शापाबद्दल आपण बघितलं. आता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात की ब्रिटनच्या राजघराण्याला हा भारताने भेट केलाय का? कारण याच्यामधून पुढे तो आपल्याकडे येणार की नाही हे ठरणार आहे. म्हणून मला असं विचारायचंय, खरोखर हा अनेक भेटी मी सांगितल्या, त्याचा प्रवास 1306 पासून अगदी आपण 1852 पर्यंत पाहिला. पण 1845ला शिखांचा आणि ब्रिटिश राज्याच्या झालेल्या तहामध्ये हा महाराजा दुलीप सिंहांनी ब्रिटिशांना दिलाय का भेट? तर त्याचं उत्तर नाही. हा हिरा भेट दिलेला नाही. आणि याचं कारण मी अजून एक सांगाल रेफरन्स, की इतिहासकार गडासिंह किंवा शीख इतिहासकार खुशवंत सिंह या दोघांनी देखील त्यांच्या लेखनामध्ये या भेटीविषयी कुठलाही उल्लेख लिहिलेला नाही. की हा हिरा बाबा शीख राज्याकडून ब्रिटिशांना भेट दिला असता तो प्रश्न वेगळा होता, पण हा हिरा भेटी दाखल गेलेला नाही. त्यामुळे तो आपल्याला परत मिळण्याची संधी आहे पुढच्या काळामध्ये. ब्रिटनला ही भारताची भेट आहे का? तर त्याचं उत्तर आहे ही भेट नाही. त्याचा संदर्भ मी दिलाय. इतिहासकार गडासिंह आणि इतिहासकार खुशवंत सिंह या दोघांनीही या संबंधी स्पष्ट लिहिलेलं नाही आणि यांच्या कुठल्याही लेखनामध्ये असं आलेलं नाही की ही भेट आहे. त्याच प्रकारे महाराजा रणजित सिंहची मुलगा दुलीप सिंह, महाराजा दुलीप सिंहाची मुलगी सोफिया, या सोफियाचं एक चरित्र नुकतंच मागच्या काही काळात दशकापूर्वी प्रकाशित झाले. हिच्या लेखनात देखील हिरा शीख राज्याकडून ब्रिटिश राज्याकडे गेल्याचं शल्य उरात व्यक्त केलेलं आहे. शल्य कधी वाटतं की ज्यावेळी कोणीतरी आपल्याकडून काहीतरी हिसकावून घेतं. मुळात जर आपल्या पूर्वजांनी ते भेट दाखल दिलंय तर शल्याचा प्रश्न नाही. त्यामुळं हा हिरा ब्रिटिश राज्याने आपल्याकडून हिसकावून घेतलाय, चोरलेला आहे. त्याची काही भेट वगैरे असं काही आपल्याला सांगता येत नाही. हे निश्चित प्रकारे आपण समजावून घ्यायला हवं. हिरा आता आपण असं बोलूयात की कोहिनूर हा माघारी येण्याची काही संधी आहे का, याविषयी सर्वात महत्वपूर्ण काही विधानं मला करायची आहेत. कदाचित माझ्या आधी अनेकांनी अभ्यास केला याविषयी, अनेकांनी मांडलंय, पण ही माझी वैयक्तिक मतं असतील, याला प्रतिवाद देखील होऊ शकेल, पण ही माझी मतं आहेत आणि ही मला मांडावं वाटते की हा या हिऱ्याचा परतीचा किंवा माघारीचा प्रवास असू शकेल का? तर या असू शकेल का याचं उत्तर आपण पाहूयात. सर्वात पहिल्यांदा संधी काय काय होत्या, किती आपल्याकडे संधी होत्या की हिऱ्या परत आणण्यासाठीच्या. तर 1852ला हा हिरा, 1845च्या तहामध्ये तो ब्रिटिश राज्याचा झाला आणि 1852ला तो भेट केलाय इंग्लंडच्या राणीला. त्यावेळी ही व्हिक्टोरिया राणी दुसरी तिथे होती. आता 1857ला आपल्याकडे भारतामध्ये एक मोठा उठाव झाला. सर्वांना तो जगविख्यात आहे अर्थात उठाव. अनेक देशांना ज्यावेळेस भारताच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असतो त्यावेळेस त्यांना 1857 वाचल्याशिवाय गत्यंतर नसतं. या 1857च्या उठावामध्ये ईस्ट इंडिया कंपनी, ज्या कंपनीने हिरा आपल्याकडून घेतलेला आहे हिसकावून, महाराजा दुलीप सिंह 10 वर्षांचा असताना त्याच्याकडून हिसकावून घेतलाय, 1857ला ही कंपनीच बरखास्त झालेली आहे. त्यावेळी एक संधी होती आपल्याकडे, तो हिरा परत मागण्याची. परंतु त्यावेळी त्या हिऱ्याबद्दल फार विचार करण्याचं वेळ नव्हती किंवा भारत हा पारतंत्र्यात पडल्यामुळं अनेक क्रांतिकारकांचा उगम तिथे होत होता. तात्या टोपे होते, राणी लक्ष्मीबाई होती, बहादूर शाह जफर होता, अनेकांची नावं घेता येतील त्यावेळी लढलेल्या अनेक क्रांतिकारकांची. यांच्या दृष्टीमध्ये भारताचं स्वातंत्र्य हे कैक पटीने जास्त होतं. त्यामुळे त्यावेळी त्या कोहिनूरला आपण परत मागवावं आणि भारताची ही राष्ट्रीय संपत्ती आहे अशा विषयांना त्यावेळी काही थारा नव्हता.
पण एक संधी होती की राणीला जर त्यावेळी निश्चित सांगण्यात आलं असतं की आमच्या तुम्ही ज्या काही रॉयल अँटिक्विटीज आहेत, या भारताच्या अस्मिता आहेत, या भारताच्या खऱ्या वारसा आहेत, या तुम्ही अशा पळवल्यात, तर राणींनी निश्चित स्वरूपात त्यावेळी काही विचार केला असता आणि किमान पार्लमेंटमध्ये हा विषय चर्चेला आला असता की भारतीयांची दुखणी नेमकी काय, आपण त्यांच्या खरोखर अँटिक्विटी जर चोरून आणतोय, ही भेट आहे का, तर भेट नाहीये. मग भेट नाहीये मग काय, मग 1857ला एवढा मोठा उठाव होतोय, देशव्यापी उठाव होतोय, भले भारतीयांना अपयश आलंय, 1857ला आपल्याला अपयश आलंय, त्याच्यामध्ये ब्रिटिशांचाच विजय झालाय, पण 1857ला एवढा भारत पेटून का उठला ब्रिटिशांच्या विरोधात, तर त्याचं कारण, जी काही कारणं होती त्याच्यातलं एक कारण जर राणीच्या कानावरती असं गेलं असतं की या सर्व लोकांना कळतंय की तुम्ही भारताचा हा राष्ट्रीय वारसा चोरताय, तर त्यावेळी निश्चित हिरा परत आणण्यासाठी एक संधी होती, किमान चर्चा तरी झाली असती पार्लमेंटमध्ये, पण त्यावेळी अशी काही चर्चा झाली नाही. ती पहिली संधी आपण गमावली. दुसरी एक संधी होती आपल्याकडे 1956 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रत्यक्षपणे ब्रिटनकडे ही मागणी केली होती की तो हिरा आमचा परत आम्हाला द्या. पण त्या हिऱ्याला मागणी करत असताना, कोहिनूर आम्हाला परत द्या ही मागणी करत असताना, तेवढ्या प्रेरणेने किंवा तेवढ्या आग्रहाने ती मागणी नव्हती आणि नंतरच्या काळात तिचा पाठपुरावा, ज्याला आपण फॉलोअप म्हणतो, असा काही घेतला गेला नाही. एकदा ते नाममात्र मागवला आणि तो विषय सोडून दिला. पण जर तो विषय लावून धरला असता पंडित नेहरूंनी, तर तो हिरा कदाचित पुन्हा मागे येण्याची एक दुसरी संधी आपल्याला होती, ती आपण गमावली. तिसरी संधी आपल्याकडे अशी होती की तिसरी संधी अर्थात भारतीय संसदेमध्ये विविध पक्षांच्या खासदारांनी 43 वेळा हा प्रश्न तिथं उपस्थित केलेला आहे भारतीय संसदेमध्ये. आणि हा प्रश्न वारंवार उपस्थित जेवढ्या वेळी होईल तेवढ्या वेळी भारत त्याच्यावर विचार करायला लागेल आणि जग त्याच्यावर विचार करायला लागेल. एकंदरीतच 2013 साली चौथी एक संधी आपल्याकडे अशी होती. 2013 साली टिपू सुलतानच्या तलवारीचा लिलाव ब्रिटनमध्येच झाला. कोहिनूरही ब्रिटनमध्येच आहे. हा लिलाव होत असताना अनेक गोष्टींचा लिलाव झाला. त्या लिलावामध्ये आपल्याकडचे उद्योजक विजय मल्ल्या, या विजय मल्ल्यांनी एक टिपू सुलतानची तलवार तिकडनं माघारी आणली. त्यावेळी एक संधी होती की त्या कोहिनूर हिऱ्याला पण लिलावात जर काढताय, तर भारतीय लोकांनी, अनेक उद्योजकांनी एकत्र येऊन भारत सरकारने काही प्रयत्न करून तो हिरा परत माघारी आपल्याला घेता आला असता. पण त्या लिलावामध्ये त्या हिऱ्याविषयी चर्चाच न केल्या गेल्यामुळे तिथली संधी देखील आपण गमावली. एक पाचवी संधी आपल्याकडे अशी होती की 2015 साली प्रत्यक्ष इंग्लंडमध्येच माउंट ऑफ लाईट नावाची एक संस्था होती. या माउंट ऑफ लाईट नावाच्या संस्थेने राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडे कोहिनूर जो हिरा आहे हा भारताला माघारी द्यावा अशी एक याचिका लंडनच्या न्यायालयामध्ये या संस्थेने दाखल केली. या माउंट ऑफ लाईट संस्थेने हे सांगितलं की हा हिरा त्यांना का परत माघारी द्यावा भारताला. संस्था त्यांच्या इथलीच आहे, संस्था इंग्लंड मधलीच आहे. ती लंडनच्या कोर्टामध्ये त्या न्यायालयातच दाखल करते याचिका की राणीनीच हा हिरा भारताला परत द्यावा. कशाच्या अंतर्गत, तर होलोकॉस्ट ऍक्ट, या होलोकॉस्ट ऍक्टच्या अंतर्गत, त्याला आपण म्हणूयात रिटर्न ऑफ कल्चरल ऑब्जेक्ट्स, या रिटर्न ऑफ कल्चरल ऑब्जेक्ट्स कायद्यान्वये हा हिरा हा भारताचा आहे आणि हा भारताला परत दिला जावा असं देखील त्या संस्थेचं म्हणणं होतं. पण मूळ मालकांना, त्यांच्या वारसदारांना, त्या देशांना या कायद्यान्वये हा हिरा मिळाला पाहिजे, या याचिकेला त्यांच्या देशामध्ये स्थान मिळणारच नव्हतं. याचं कारण काय, जरी त्यांच्याच देशाचा तो, जरी त्यांनी याचिका केलेली असली तरी तो त्यांच्याच देशाचा आहे. त्यामुळे कुठेतरी शेवट राष्ट्रीय अस्मिता जागी होऊन त्यांच्या देशातल्या लोकांनी हीच याचिका परत माघारी घेतल्यानं संभव आहे किंवा त्याचा जास्त पाठपुरावा न केल्याचा संभव आहे. त्यामुळे भारताला तो हिरा त्यांच्या याचिकेमधून परत मिळेल अशी काही फारसं नव्हतं. परंतु ही एक चांगली संधी होती, ही पाचवी आपल्याकडे संधी होती. नंतरच्या काळामध्ये 18 एप्रिल 2016 साली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते TS ठाकूर यांनी भारताचे कायदे पंडित, सॉलिसिटर श्री रणजित कुमार यांना त्याविषयी विचारणा केली आणि त्यांनी अशी विचारणा केली की भारतीय संसदेमध्ये 43 वेळा हा प्रश्न आलेला आहे. अनेक खासदार वारंवार हा प्रश्न विचारतायत की हिरा कधी माघारी आपल्याला मागवता येईल, प्रक्रिया काय, पद्धत काय,
कुठल्या मार्गाने तो आपल्याला परत घेता येईल, असे अनेकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. कायदे पंडित तुम्ही आहात, तर भारताचे सॉलिसिटर म्हणून तुम्ही आम्हाला काय सुचवाल, असं टी.एस. ठाकूर सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे यांनी रणजित कुमारांना विचारलं. त्यांची या विचारणा झाल्याच्या नंतर काही 6 आठवड्यांचा काळ मला आठवतो त्यांनी अभ्यासाला घेतला आणि त्यांनी असं उत्तर दिलं की इंग्रज आणि शीख युद्धामध्ये इंग्रजांना जे काही नुकसान झालं त्याची भरपाई म्हणून महाराजा दुलीप सिंहांनी त्यांना तो भेटी दाखल दिलेला आहे. हे चुकीचं विधान आहे, पण हे त्यांनी त्यावेळी सांगितलं की इंग्रज आणि शिखांचं युद्ध आहे आणि इंग्रजांच्या नुकसानीची भरपाई म्हणून तो दिलेला आहे, असं काही नाहीये. तो भरपाई म्हणून दिला गेलेला नव्हता, ती भेट नव्हतीच, तो होता आपल्याकडून थेट ओढून घेतलेला. आणि तहामध्ये तुमचं राज्य असंही बुडालंय, तुमचं राज्य खालचं झालंय, ही आमची संपत्ती झाली, अशा आविर्भावात तो त्यांनी तिकडे भेट केलेला होता. परंतु हे त्यांनी सांगितलं, रणजित कुमारांनी हे न्यायालयामध्ये असं सांगितलं की तो काही इंग्रज आणि इंग्रज शीख युद्धामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून दिला गेलेला आहे, त्यामुळे तो आपल्याला परत मागता येणार नाही, कारण ती भारताची भेट आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि पुढचा विषय त्यांनी असं सांगितला, जर तो इंग्रजांनी चोरला असता तर तो आपल्याला परत आणता आला असता, पण ब्रिटिशांनी तो चोरलेला नाही, त्यामुळे तो आपल्याला परत आणता येणार नाही. आणि पुढची एक भीती रणजित कुमारांनी टी.एस. ठाकूर यांना अशी सांगितली, जर आपण तो माघारी मागितला तर भारताच्याही अनेक संग्रहालयांमध्ये परकीय राष्ट्रांच्या काही अशा कल्चरल ऑब्जेक्ट्स आहेत, काही ऐतिहासिक मूल्य असणाऱ्या मौलिक गोष्टी आहेत, ते देश भारताकडे त्याही परत मागतील, त्यामुळं हे चुकीचं होईल असं त्यांनी सांगितलं. पण हे सुचवल्यानंतर सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी रणजित सिंहांना थेट उत्तर दिलंय. ते उत्तर अतिशय प्रभावी आहे, सर्वांनी ते हृदयात करून ठेवायला हवं. अतिशय मार्मिक उत्तर आहे की भारत हा वासाहतिक देश नाहीये. भारत हा इतर राष्ट्रांवरती जाऊन आक्रमक राष्ट्र म्हणून भारताची ओळख नाहीये आणि इतर राष्ट्रांवरती भारताने जाऊन राज्य केले आणि त्यांच्या वस्तू भारताने आणल्यात, अशातला काही भाग नाहीये. त्यामुळं भारताच्या संग्रहालयामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, या संपूर्ण वस्तू भारताला भेटी दाखल आलेल्या आहेत. त्यामुळं इतर राष्ट्र आपल्याकडे त्या वस्तू मागतील अशी भीती काही तुम्ही सांगू नका, असं त्यांनी रणजित कुमारांना टी.एस. ठाकूर यांनी सांगितलं. भारताला मिळालेल्या सर्व वस्तू भेटी दाखल आहेत. भारताने साम्राज्यवादी धोरण कधीही अनुसरलेलं नाही, त्यामुळे भारतीय काही आक्रमक राष्ट्रांसारखा इतर राष्ट्रांवर जाऊन तो राज्य करणारा नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टी भेटी दाखल आहे. आणि पुढं जर तो कुणी प्रयत्न करत असेल आणण्याचा तर त्यांनी जरूर प्रयत्न करावा, असं देखील टी.एस. ठाकूर म्हणाले. त्यांच्या एका विधानामध्ये ते असं म्हणाले, असं व्हायला नको, त्यांच्या विधानात ते असं म्हणतायत, असं व्हायला नको की भविष्यात कोणीतरी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देईल आणि असं म्हणेल की तुमच्या सर्वोच्च न्यायालयाने तो परत आणण्याचा प्रयत्न करू नये असा आदेश दिलेला आहे. असं विधान कोणी करू नये. कुठलं विधान? की तुमच्या सर्वोच्च न्यायालयाने तो परत आणण्याचा प्रयत्न करू नये असं आदेश तुम्हाला दिलेले आहेत, असं कधीही कुणी विधान करू नये. म्हणून त्यांनी पुढच्या काळामध्ये सुचवलं, केंद्र सत्तेला सुचवलं, सरकारला सांगितलं की जाणीवपूर्वक प्रयत्ने कोहिनूर भारताकडे परत येण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा, असं सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे टी.एस. ठाकूर यांनी सुचवलेलं आहे. जाणीवपूर्वक आपल्या सरकारने तो परत येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. एकंदरीतच भारताच्या या कोहिनूर या अतिशय आकर्षणाच्या विषयाला आज आपण स्पर्श केला आणि नानाविध विषयांवरती आपण चर्चा केली. अजूनही खूपशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये खूप काही सांगता येईल, खूप काही बोलता येईल, पण व्हिडिओमध्ये एवढं डीप जायला नको. त्यावेळी क्लासरूम टीचिंगमध्ये आपण सर्व विद्यार्थी त्या तो विषय पाहूयात. पण एकंदरीतच हा व्हिडिओ मी सोशलीही पाठवणार आहे, सर्व व्हायरल हा व्हिडिओ होणार आहे. त्यामुळे सर्वच माझ्या श्रोत्यांना मला हे सांगणं आहे की प्रत्येक आपल्याकडच्या व्यक्तींनी आपल्या अस्मितांची जाणीव कायम ठेवली पाहिजे. आपल्या राष्ट्रीय अस्मिता नेमक्या काय काय आहेत याची जाणीव जर आपण भारतीयांनी आपल्याकडे ठेवली तर आपल्याकडच्या प्रत्येक राज्यकर्त्याला आपण हे सांगू शकतो, सुचवू शकतो की आपण मागणी करा, कधी ना कधी केव्हा तरी यश येईल. मला हे निश्चित सांगावं वाटतं की भारताची आजही भारताचं कोहिनूर हिरा, शिवाजीराजेंची जगदंबा तलवार, महाराजा रणजित सिंहाचं सिंहासन, हे
हे सगळं त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्याकडचे फोटो सुद्धा प्रकाशित आहेत त्या लंडनच्या संग्रहालयातल्या. काही वस्तू त्यांच्या रॉयल कलेक्शनमध्ये आहेत, काही वस्तू जनरल लोकांना पाहण्यासाठी आहेत. या सगळ्या वस्तू भारतात कधी ना कधी माघारी परत येतील. या गोष्टी अवघड जरूर आहेत, अवघड आहेत, पण अशक्य नाहीत, हे मला इथं सुचवायचं आहे. काही निष्कर्ष आपण काढलेत, तेवढे पाहूयात. पाकिस्तान, इराण या दोहोंनी सुद्धा कोहिनूर हिरा आमचा आहे अशी मागणी केली. याचं मुळात कारण काय, तर महाराजा रणजित सिंहाचा जन्म आणि निधन हे लाहोरमध्ये आहे, जे आत्ताच्या पाकिस्तान आहेत. त्यामुळं त्यांनी हे मागणं हे त्यांना बरोबर वाटलं. मुळात तो भारताचा आहे, तर महाराजा रणजित सिंह हे अखंड भारतामध्ये होते. आज जर लाहोर तिकडे गेले म्हणजे काही तो पाकिस्तानचा होत नाही, पण पाकिस्ताननी मागणी केली की तो आमचा आहे. दुसरा भाग, इराणच्या नादिरशहाने तो नेला होता आणि अर्थात अफगाण, त्याला आपण दुराणी असंही म्हणतो किंवा त्याला गिलचे असा एक शब्द आहे, कारण पेशवाईच्या कागदपत्रामध्ये आपण सर्व अफगाण्यांना गिलचे असा शब्द वापरतो. या गिलच्यांकडे, अहमद शाह अब्दालीकडे तो हिरा होता, म्हणून आजही पर्शियाची लोक, इराणची लोक तो आमचा होता म्हणून मागणी करतात. म्हणजे कोहिनूर हा लंडनकडे ज्यांनी ज्यांनी मागितलाय तो फक्त भारत नव्हे, तो पाकिस्तान देखील आहे आणि तो इराण देखील आहे, की जे म्हणतायत की हा आमचा आहे, हा आम्हाला माघारी द्या, असं ते देखील मागतायत. कधीही कुणाला संधी न मिळता तो पुन्हा भारतात यावा यासाठी भारताने विशेष करून प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आपल्या खासदारांना सांगितलं पाहिजे तुम्ही तो मुद्दा तिथे संसदेत उपस्थित करा असं सांगितलं पाहिजे. दुसरा भाग, सिरिया, लिबिया, इजिप्त, पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तान अशा अनेक राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी ब्रिटिशांनी राज्य केलं, अर्ध्या जगावरती त्यांनी राज्य केलं, त्या सर्व देशांच्या ऐतिहासिक वस्तू या आज इंग्लंडमध्ये आहेत. त्यांच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहेत. त्यांच्या काही ज्या अतिशय महत्वाच्या वस्तू आहेत या त्यांच्या रॉयल कलेक्शनमध्ये आहेत. या सगळ्या वस्तू माघारी मिळाव्यात म्हणून प्रत्येक देशाचा प्रयत्न चाललाय. कुठे ना कुठे त्यांच्या संसदेत प्रश्न उपस्थित केला जातोय, कुठंतरी त्यांचे एमपी तिथे बोलतायत, कुठंतरी हा विषय पत्रव्यवहार करून त्या संग्रहालयाकडे ह्या वस्तू हे अर्ज जात आहेत. भारताने या सगळ्या देशांचं नेतृत्व करावं, ही संधी भारताला आहे. आणि सुदैवाने भारताला ही संधी देण्यासाठी जर असं काही एक मोठी चळवळ उभी राहिली की हे या राष्ट्राचं आहे, तर या गोष्टी अवघड जरूर आहेत, अशक्य नाही, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्याकडे असणाऱ्या काही लंडनच्या संग्रहालयामधल्या वस्तू मी प्रत्यक्ष लंडनला जाऊन त्या पाहिलेल्या नाहीयेत, पण माझे काही मित्र गेलेत, त्यांनी त्या वस्तू पाहिलेल्या आहेत. काहींनी फोटो काढलेले आहेत, काहींनी त्याच्यावर पुस्तकं प्रकाशित केलेत. श्री इंद्रजित सावंत कोल्हापूरचे अभ्यासक आहेत, इतिहास संशोधक आहेत. त्यांनी देखील त्यांच्या एका शोध भवानी तलवारीचा या पुस्तकामध्ये त्या गोष्टी नोंद केलेल्या आहेत. महाराजा रणजित सिंहाचं सुवर्ण सिंहासन आज देखील लंडनमध्ये आहे, ते घेऊन गेलेले आहे. महाराजा रणजित सिंहाकडून कोहिनूर नेलंय, तोही त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर शिवाजीराजेंची वाघनखं ही त्यांच्या संग्रहालयामध्ये आहे. आणि शिवाजीराजेंची अर्थात जगदंबा तलवार, आता एक पुन्हा वाद होईल कदाचित की ती भवानी तलवार का जगदंबा तलवार, त्याच्याविषयी मला काही बोलायचं नाही. एकदा मला संधी मिळाली होती. आज सातारा गादीकडे असणारी जी तलवार आहे त्यांच्या भवानी मंडपामध्ये समोर ठेवलेली, उदयनराजेंच्या राहत्या राजवाड्यामध्ये ती तलवार आहे. ती तलवार त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते धारण करतात आणि लोकांना दिसतात किंवा लोकांना ते भेटतात. त्यावेळी त्यांच्या एका माणसाकडे ती तलवार होती, तीही मी पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक वादविवादाला संधी आहे की ती भवानी का ती जगदंबा, परंतु आपल्याकडे अनेक इतिहास अभ्यासकांमध्ये झालेल्या एकमताप्रमाणे किंवा असणाऱ्या तर्कांप्रमाणे मला हे सांगावं वाटतं की भवानी तलवार आज सातारा गादीकडे आहे आणि जगदंबा तलवार जी होती ती आपल्याकडच्या चौथ्या छत्रपतींनी 7व्या एडवर्डला भेटी दाखल मुंबई भेटीमध्ये ती दिलेली होती आणि ती त्यांच्याकडे गेलेली आहे. वागणं आपलं तिकडे आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. या संपूर्ण गोष्टी काही टप्प्यांमध्ये मागण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे, जरूर प्रयत्नशील असलं पाहिजे. केंद्र सत्तेने ह्याच्यामध्ये विशेष प्रयत्न करून हा भाग हाताळला पाहिजे. भारतात या गोष्टी आणण्यासाठी भले विनंती करावी, अर्ज करावे, काही कायद्याने काही करता येतंय का ते पाहावं, लिलावात काही घेता येईल का पाहावं, किंवा अगदी शेवट सामदाम दंडभेद जे काही करता येईल त्या गोष्टी कराव्यात. पण राष्ट्रीय अस्मिता आणि एक राष्ट्रप्रेमी म्हणून मी असं बोलेल की शेवट आपल्या सर्वांची, तुमची माझी एकच इच्छा आहे
की कोहिनूर भारतात माघारी यावा, कोहिनूर भारतात परत यावा, ती तलवार भारतात परत यावी, रणजित सिंहाचं सिंहासन भारतात परत यावं. जे जे काही भारतीय गोष्टी आज लंडनच्या त्या संग्रहालयामध्ये आहेत, त्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये आहेत, या सर्व वस्तू, या सर्व ऐतिहासिक वस्तू या भारतामध्ये परत आल्या पाहिजे. भारताच्या केंद्र सत्तेने जरूर प्रयत्न केले पाहिजे. आज आपण कोहिनूर हिऱ्याविषयी अतिशय बारकाईने विवेचन केलेलं आहे. एकंदरीत आपल्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण पुढच्या काही निरनिराळ्या गोष्टींविषयी संभाषण करणार आहोत. तुर्तास माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मी असं सांगेल की नानाविध विषय आपण घ्यावेत, मला सुचवावेत. त्या विषयांवर मी अगदी रिसर्चफुल आपल्याला सांगण्याचा जरूर प्रयत्न करेल. सर्व लोकांनी आमचे हे व्हिडिओ लाईक करावेत, शेअर करावे, अनेकांना हा कोहिनूरचा इतिहास पाठवावा. मी अनेक युट्यूबवरचे कोहिनूर हिऱ्याच्या संबंधी असणारे व्हिडिओज पाहिले, जाणीवपूर्वक पाहिले. अभ्यासाची माझी ही पद्धत जरूर नाहीये. अभ्यासाची माझी पद्धत आहे की काय काय संदर्भ कुठल्या कुठल्या कागदपत्रांमध्ये आलेले आहेत, तसाच अभ्यास करण्याची पद्धत असते. तसा अभ्यास मी केलेला आहे. परंतु आपल्या आधी कुणी कुणी काय काय मांडलंय याची माहिती घेत असताना कोहिनूर हिऱ्याच्या संबंधी असणाऱ्या अनेक व्हिडिओ मी पाहिले. 5 मिनिटं 10 मिनिटं असे व्हिडिओ ते आहेत आणि त्याच्यामध्ये अगदी वरवर ढोबळ काहीतरी सांगितलं जातं की काही मला पटलं नाही आणि इतिहास अभ्यासकांना ते जरूर पटूच नये. त्यामुळं अतिशय सखोल जाण्याचा माझा प्रयत्न मी केलेला आहे. सर्वांनी अतिशय सखोल जाण्याचा अधिक प्रयत्न करावा. अजून याचे काय काय संदर्भ मिळत आहेत ते देखील पाहावेत. या व्हिडिओसाठी आपण सर्वांनी पुढे लाईक आणि शेअर करावं अशी मी विनंती करतो. आणि पुढचे आपले जे काही व्हिडिओ येत आहेत असे रिसर्चफुल व्हिडिओ आपण जरूर पाहावे अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.